श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी जर आपण काही उपाय केले, काही सेवा केल्या तर त्या खूप प्रभावी ठरत असतात. हिंदू धर्मात या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे. अक्षय तृतीयेला कोणतेही शुभ कार्य किंवा पूजा केल्याने त्याचे फळ अक्षयच असते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्या पूर्वजांची पितरांची पूजा करणे, सेवा करणे हे देखील तितकंच महत्त्वाचं आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी केलेले कार्य अक्षय राहते, जे कधीही कमी होत नाही. अक्षय तृतीयेला हिंदू धर्माचे लोक मंदिरात जाऊन प्रार्थना करतात. अक्षय तृतीयेला शुभ मुहूर्त न पाहता लग्न किंवा नवीन वास्तू, दुकान उद्घाटन, जमीन खरेदी करणे, नवीन नोकरीत रुजू होणे यासारखी इतर कामे करणे देखील खूपच शुभ मानले जातं. अक्षय तृतीयेला पूर्वजांसाठी ध्यान आणि दान केल्यानं मनुष्य स्वर्ग प्राप्त करतो. ज्योतिष तज्ज्ञांच्या मते अक्षय तृतीयेला गुरुग्रह अस्त असो उगवत असो, या काळात पूर्वजांसाठी दान, पूजा, तप इत्यादी केल्याने माणसाला 1000 पट चांगलं फळ मिळतं. याविषयीचे वर्णन अनेक धार्मिक ग्रंथ पुस्तकांमध्ये देखील केलेलं आहे. अक्षय तृतीया ही एक विशेष तिथी आहे ज्यात पितरांसाठी कार्य करण्याची परंपरा आहे. सोम, प्रदोष व्रत, पितृ अमावस्या, अक्षय तृतीया इत्यादी काही तिथींना पूर्वजांचे पूजन कार्य केल्याने देवता प्रसन्न होतात असं मानलं जातात. या काळात पितरांचा जप, तपस्या, दान, उपासना इत्यादी केल्याने माणसाला स्वर्गात स्थान मिळतं असं देखील म्हणतात. अक्षय तृतीयेला केलेलं पुण्य कार्य निष्फळ होत नाही किंवा नष्ट होत नाही. त्याचे फळ इतर ऐहिक सुखांसह 1000 पटीने वाढतं, म्हणून याला अक्षय तृतीया म्हणतात. अक्षय तृतीयेला केलेल्या शुभ कार्याचे फळ या जन्मात तसेच पुढील जन्मात मिळते असे ज्योतिष तज्ज्ञांचे मत आहे. अक्षय तृतीयेला केलेले कोणत्याही शुभ कार्याचे 1000 पटीने फळ मिळतं. अक्षय तृतीयेला लक्ष्मी माता आणि भगवान विष्णूंची पूजा केल्यानं धनाचा वर्षा होतो. दुसरीकडे अक्षय तृतीयेला देवाची पूजा आणि ध्यान केल्याने इच्छित परिणाम देखील प्राप्त होतात. आता जसे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने या दिवशी 1000 पटीने फळ मिळतं, त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला पितरांची, आपल्या पूर्वजांची सेवा करणे देखील तितकेच गरजेचं आहे. मग या दिवशी पितरांची पूजा कशी करावी, तसेच आपण जे काही जेवण बनवत असतो, मग अगदी पितरांसाठी तुम्ही जेवण बनवत असाल तर ते जेवणाचं ताट कसं असावं, किंवा अगदी जरी तुम्हाला पितरांसाठी जेवण बनवायचं नाही तरी पण आपण घरी स्वतःसाठी जेवण बनवत असतो, कारण की अक्षय तृतीया सण म्हटलं की आपण काहीतरी गोडाधोडाचा स्वयंपाक करतच असतो. तर अक्षय तृतीयेच्या दिवशी अशा काही 3 भाज्या आहेत की ज्या आपण चुकूनही खायच्या नाही, किंवा अगदी पितरांसाठी नैवेद्य बनवत असतो तर त्यामध्ये घ्यायच्या नाही. मग या दिवशी पितरांची पूजा कशी करावी, अक्षय तृतीयेची पूजा कशी करावी, तसेच या दिवशी काय करावे, काय करू नये याचबद्दलची माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमधून देणार आहे. तत्पूर्वी तुम्ही ऑलराऊंडर या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम पितृदेवताय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला देखील आपल्या पूर्वजांचा, पितरांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तसेच शेजारील नोटिफिकेशन बेल देखील प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ बनवेल तर तो व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर दिसेल. देवदेवतांच्या पूजेसाठी जितका हा दिवस महत्त्वाचा आहे, तेवढाच दिवस पितरांसाठी सुद्धा खास आहे आणि पूर्वजांचं ऋण फेडण्याचा म्हणून हा दिवस पाळला जातो. पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देऊन त्यांचे स्मरण केले जाते. मातीची मडके, ज्याला आपण कर म्हणतो, तर ते आणून त्यामध्ये पाणी भरून त्याची देखील पूजा केली जाते. त्याचप्रमाणे काही लोकांना आपल्या पितरांच्या नावाने जेवायला सुद्धा घातले जाते. या दिवशी ब्राह्मणांना दान भोजन दिले जाते. या दिवशी सुख समृद्धीसाठी केलेल्या उपासनेमुळे आपल्यावर होणाऱ्या देवतांच्या कृपादृष्टीचा कधीही क्षय होत नाही. अक्षय या शब्दामध्येच आहे, कधीही क्षय न होणारे, कधीही विनाश न पावणारे. अक्षय तृतीयेच्या दिवशी मनुष्य जे काही कर्म करतो ते कधीही क्षयाला जात नाही. आता अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी पण चालेल. ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो, सेवा करतो, तर त्या पूजा सेवेचे आपल्याला अगणित फळ हे मिळत असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण उंबरठ्याचं लेपन करावं. त्याच्यासोबत आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं पाणी देखील शिंपडायचं आहे. जसे की अमावस्येच्या दिवशी आपण उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं पाणी शिंपडतो, कारण की अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज पृथ्वीवरती येतात
आणि ते उंबरठ्याजवळ येऊन थांबतात आणि जर तिथे पाणी शिंपडलं तर त्यांचा आत्मा तृप्त होतो व ते आपल्याला शुभ आशीर्वाद देतात. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी देखील आपल्याला उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं पाणी शिंपडायचं आहे. पाणी घ्यायचं आहे, पाण्यामध्ये हळद टाकायची आहे, तसेच 2 थेंब गंगाजल टाकावं त्या पाण्यामध्ये आणि हे पाणी उंबरठ्याच्या दोन्ही साईडनं शिंपडावं आणि ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. आता या दिवशी आपण पितरांसाठी नैवेद्य कसा बनवायचा आहे, तर प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते. तर तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही नैवेद्य नक्कीच बनवू शकता, पण त्यामध्ये काही गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे. तर आता शास्त्रानुसार सकाळ आणि संध्याकाळ ही जी वेळ आहे तर ती देवांसाठी असते आणि दुपारची जी वेळ आहे तर ती पितरांसाठी मानली जाते. त्यामुळे पितरांचा जो नैवेद्य आहे तर तो आपल्याला दुपारी 12 वाजता दाखवायचा आहे. पितरांच्या जेवणासाठी आपण जे पदार्थ काही वापरणार आहोत तर ते आपल्या घरातील असावे. आपण कोणाकडून आणलेले असतील तर असे पदार्थ चुकूनही घ्यायचे नाही किंवा अगदी बाहेरून आपण पदार्थ घेणार आहोत तर असंही चुकून करायचं नाही, कारण की आपण हे पदार्थ स्वतःच बनवायचे आहे. शिळे अन्न देखील आपण वापरू नये. पितरांच्या जेवणामध्ये आपल्याकडून कोणतीही त्रुटी राहणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. तसेच सूतक असेल किंवा मासिक धर्म असेल तर अशा वेळेस आपण हा नैवेद्य बनवायचा नाही. मग आता अक्षय तृतीयेच्या दिवशी नैवेद्य कोणता बनवावा? आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे अक्षय तृतीयेच्या दिवशी आंबा खाल्ला जातो, त्यामुळे भरपूर ठिकाणी पुरणपोळीचा नैवेद्य हा बनवला जातो. किंवा मग आपल्या पूर्वजांना, आपल्या पितरांना जे काही पदार्थ प्रिय आहेत तर ते पदार्थ देखील तुम्ही बनवू शकता. तर या दिवशी आपण अगदी तांदळाची, गव्हाची खीर हे देखील बनवू शकता. तसेच उडदाचे वडे, मुगाचे वडे देखील आपण बनवू शकता. जसे आपण पितृपक्षाच्या काळामध्ये पितृपक्ष थाळी बनवत असतो तेव्हा देखील आपण उडदाचे वडे, मुगाचे वडे हे बनवत असतो, कारण की ते आपल्या पूर्वजांना, पितरांना प्रिय असतात. आपण त्या वड्यांना होल पाडतो आणि पितरांच्या नैवेद्यामध्ये मात्र होल पाडायचं नाही. त्यानंतर आपण आता कढी किंवा कटाची आमटी देखील बनवू शकता. वरण, भात, भाज्या, मग यामध्ये आळू, गवार, भेंडी, शेपूची भाजी, मेथीची भाजी, डांगर, बटाटा, तर या भाज्या आपण बनवत असतो. तसेच गवारची भाजी जेव्हा आपण बनवत असतो ना तर ज्या काही शेंगा आहेत तर त्या आपल्याला अख्ख्या तशाच्या तशाच बनवायच्या आहेत, त्यामध्ये मोडायच्या नाही. सर्व प्रकारच्या चटण्या त्यामध्ये प्रामुख्याने तीळ आणि जवस या चटण्यांचा समावेश देखील करू शकता. कोशिंबीर देखील तुम्ही घेऊ शकता. त्याचप्रमाणे आपण अगदी कोथिंबीरीच्या वड्या असतील किंवा अगदी पितरांचं जेवण म्हटलं की थाप वड्या या बनवल्या जातातच, तर आपण थाप वड्या या आवर्जून बनवायच्या आहेत. तसेच काही गोष्टी आपण तळायच्या देखील आहे, जसे की भजी असेल, पापड असेल, कुरडई असेल, तर या गोष्टी आपण तळायच्या देखील आहे. मात्र जे काही आंबट खारट पदार्थ आहे तर ते पितरांच्या जेवणामध्ये घ्यायचे नाही, तर ते ताटामध्ये आपण टाळायचे आहे. कांदा लसूण युक्त पदार्थ देखील टाळावेत. तसेच आता शेवग्याच्या शेंगा असतील, वांगे असेल, गाजर असेल, यांचा पितरांच्या ताटामध्ये जेवणामध्ये समावेश करू नका. या 3 भाज्या आपण चुकूनही घ्यायच्या नाही. शुद्ध मनाने, शुद्ध अंतकरणाने आपण हे जेवण बनवायचं आहे. आता नैवेद्य दाखवताना अगदी कधी पण जेव्हा पितरांना नैवेद्य दाखवत असतो तेव्हा उलट क्रमाने, विरुद्ध क्रमाने पितरांचं ताट हे वाढतात. बघा, लिंबू आणि मीठ देवाच्या ताटात वाढताना आपण सुरुवात मिठाने करतो, तसं न करता सगळ्यात शेवटी मीठ आणि लिंबू पितरांच्या ताटामध्ये वाढायचं. त्याचं कारण असं, पितरांना खारट आंबट पदार्थ चालत नाही किंवा आवडत नाही, म्हणून सगळ्यात शेवटी ताटामध्ये लिंबू आणि मीठ वाढायचं. भाज्या एका बाजूला वाढायच्या. समजा उजव्या बाजूला भाज्या वाढा, डाव्या बाजूला सर्व चटण्या वाढा, मध्यभागी भात वाढायचा. प्रथम शुद्ध तूप, त्यावरती भात वाढायचा. पळीने किंवा चमच्याने वाढा, त्याच्यावरती मग वरण वाढायचं. अगदी तुम्ही खीर केलेली असेल तर ती खीर देखील तुम्ही शेजारी ठेवायची आहे. तसेच कढी देखील शेजारी ठेवायची. नंतर जे काही तळलेले पदार्थ असतील तर ते ठेवायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक आल्याचा तुकडा जो आहे तर तो सुद्धा ठेवायचा आहे. तो कशासाठी ठेवायचा, तर नैवेद्यामध्ये जर काही कमी असेल तर आपल्याला त्याची क्षमा मिळावी आणि म्हणून आपण हा आल्याचा तुकडा क्षमा प्रार्थना म्हणून आपली भावना व्यक्त करण्यासाठी हा ठेवला जातो. आता जे काही आपण पितरांसाठी जेवण बनवत असतो तर ते आपण चुकूनही ग्रहण करून बघायचं नाही. आता ज्या पण व्यक्तीला आपण जेवणासाठी बोलवलं असेल तर त्या व्यक्तीला बसण्यासाठी पाट, चौरंग किंवा बसकर द्यायचा आहे. तसेच आता जे काही आपण जेवणाचं ताट तिथे ठेवणार आहोत तर ते त्याला पाण्याने गोलाकार देखील करायचं आहे. जसे पाण्याने चौकोनी मंडल करतो त्याच पद्धतीने पाण्याने गोलाकार करावा. आता काही ठिकाणी अगदी आघोरी देखील दिली जाते. आघोरी म्हणजे काय, तर आपण विस्तू घ्यायचा आहे आणि त्या विस्तूवरती म्हणजे जो काही कोळसा आहे तर त्या विस्तूवरती आपल्याला जे काही पदार्थ आपण बनवलेले असेल
तर ते पदार्थ आपण ठेवायचे आहे. मग भात असेल किंवा अगदी कढी असेल तर ती त्यावरती थोडीशी टाकायची आहे. त्याचा धूर झाला पाहिजे अशा पद्धतीने आपण त्या विस्तवावरती टाकावी. आता प्रत्येक ठिकाणची पद्धत ही वेगवेगळी असते. तुमच्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने तुम्ही हे करू शकता. फक्त मनापासून आणि श्रद्धेने हे करायचं आहे. आता कर किंवा केळी पूजन कसे करावे, तर आपण दक्षिण दिशेला ही पूजा मांडायची आहे. तर आपण एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे. त्यावरती पांढऱ्या किंवा पिवळ्या रंगाचं वस्त्र टाकायचं आहे. आता दक्षिण दिशा ही यमाची दिशा असते, पितरांची दिशा असते. त्यामुळे दक्षिण दिशेला आपण ही पूजा मांडू शकता. आपण दक्षिण दिशेला एक चौरंग ठेवला आहे, त्यावरती सफेद वस्त्र ठेवलं आहे आणि त्यावरती तुम्ही पत्तरवाळी ठेवायची आहे. आता या पत्तरवाळीमध्ये आपल्याला बऱ्यापैकी गहू घ्यायचे आहे, कारण जेवढे गहू आपण घेणार आहोत ते आपल्याला गोरगरिबांना दान करायचे असतात. त्यामुळे आपल्याला अन्नदानाचेही पुण्य मिळते. यामुळे गहू घेताना थोडेसे जास्तचे गहू घ्यायचे आहे. तसेच मातीची घागर किंवा मातीची कळशी, आपण ज्याला केळी देखील म्हणतो, तर ती घ्यायची आहे. आता ज्यांच्या घरातील स्त्री गेलेली असेल त्यांनी फक्त केळीची पूजा करायची आहे, म्हणजेच मातीच्या घागरीची पूजा करायची आहे. आणि ज्यांच्या घरातील फक्त पुरुष गेले असतील तर त्यांनी फक्त कराची पूजा करायची आहे, म्हणजे छोट्या घटाची. जो मातीचा छोटा घट असतो किंवा काही जण त्याला कळसा देखील म्हणतात, करा देखील म्हणतात. तर फक्त कोणी पुरुष गेलेला असेल तर त्यांच्या नावाने आपण फक्त मातीच्या कळशीची पूजा करायची आहे. आणि ज्यांच्या घरातील स्त्री पुरुष दोघेही केलेले असतील तर त्यांनी कर आणि केळी दोन्हीचेही पूजन करायचे आहे, म्हणजे मातीचा जो कळसा आहे आणि मातीची जी कळशी आहे तर अशा दोन्हींची पूजा करायची आहे. त्यानंतर तुम्ही आता जे काही घेतलं असेल, जे काही कर किंवा केळी घेतली असेल, दोन्ही घेतलं असेल तर मातीची घागरी जर आपण घेतली असेल तर त्यामध्ये स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आहे. त्याला केळी म्हणतात. ती केळी आपल्याला त्या पतरवाळीमध्ये मधोमध गव्हामध्ये ठेवून द्यायची आहे. केळीमध्ये पाणी भरताना अगदी वरपर्यंत पाणी येईल एवढं पाणी आपण भरायचं आहे. त्या केळीला बाहेरील बाजूने त्याच्या गळ्याशी आपल्याला यज्ञ कंकण म्हणजेच रक्षासूत्र बांधून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही 3, 5, 7, 11 अशा विषम संख्येमध्ये रक्षासूत्र गुंडाळायचं आहे. त्या कळशीमध्ये पाणी भरल्यावरती त्यामध्ये एक सुपारी आणि एक चांदीचं नाणं किंवा साधं नाणं टाकायचं आहे. त्यासोबतच त्यामध्ये थोड्याशा अक्षता आणि फूल टाकायचं आहे. बऱ्याच ठिकाणी आंब्याची डहाळी पण त्यामध्ये लावली जाते. आपल्या इकडे जशी पद्धत असेल तशा पद्धतीने आपण ही पूजा करायची आहे. तसेच 9 ते 11 विषम संख्येमध्ये रक्षासूत्र गुंडाळून घ्यायचं आहे. त्यानंतर करामध्ये आपल्याला थोडेसे तांदूळ आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. आपण त्यामध्ये पाणी देखील टाकलेलं आहे, कारण की पितरांची पूजा करताना शक्यतो काळे तीळ आणि तांदळाचा वापर केला जातो. आता आपण केळी ठेवलेली आहे, पण जर तुम्हाला कर देखील ठेवायचा असेल तर तो अगदी तुम्ही केळीवरती देखील ठेवू शकता किंवा काही ठिकाणी केळीच्या साईडला देखील ठेवला जातो. तसेच ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. केळीला गंध लावायचा आहे. आपण नेहमी कळशाची पूजा करताना गंधाची खालून वरती बोटे ओढतो, पण पितरांची पूजा करताना मात्र आपल्याला वरून खाली बोटे ओढायची आहेत, म्हणजे वरून खाली आपल्याला गंधाचे नाम ओढायचे आहे. आधी आपण केळीला गंध लावायचा आहे, गंधाची बोटं लावायची आहे. सर्व बाजूनी आपल्याला गंधाची बोटं लावून घ्यायची आहे. त्यामध्ये तुम्ही अष्टगंध किंवा चंदन देखील वापरू शकता. गंध लावताना पूर्व दिशेपासून सुरुवात करून आपल्याला गंध लावायचा आहे. त्या गंधावरती पण तुम्ही थोडेसे काळे तिळाने तांदूळ लावायचे आहे. त्यानंतर वरच्या करामध्ये म्हणजे वरचा जो छोटा कुंभ आहे तर त्या कुंभामध्ये आपल्याला आंबा ठेवायचा आहे. काही ठिकाणी सांजोऱ्या तर काही ठिकाणी खरबूज पण त्यावरती ठेवले जाते. तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. बऱ्याच ठिकाणी आंबा ठेवण्याची पद्धत आहे आणि आंब्याचंच पूजन अक्षय तृतीयेला केलं जातं. अशा प्रकारे आपण जे दोन्ही घट भरलेले आहेत तर त्याचं स्वरूप असं मानलं जातं की घटाच्या खालचे जे धान्य आहे ते ब्रह्माचे स्वरूप मानले जाते. घटाचा मधला कुंभ म्हणजे विष्णूचं प्रतीक मानलं जातं आणि घटाच्या वरचा जो छोटा कुंभ आहे तर ते शंकराचं प्रतीक मानलं जातं. असे आपल्याला त्रिदलाचे पूजन करायचे आहे. त्यानंतर त्या घटाला हार घालायचा आहे, धूपदीप ओवाळायचा आहे. त्या घटाची पण आपल्याला विधिवत अशी पूजा करून घ्यायची आहे आणि त्याजवळ आपण एक आंबा देखील ठेवायचा आहे. अक्षय तृतीया झाल्यानंतर मगच आंबे खाल्ले जातात अशी पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे. बऱ्याच ठिकाणी त्या घटाच्या समोर कोरडा शिधा पण ठेवला जातो. जशी तुमच्याकडे पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकता. त्यामध्ये डाळ, गूळ, तांदूळ अशा प्रकारे शिधा देखील ठेवला जातो. आता त्याच्या समोर आपल्याला एक दिवा देखील लावायचा आहे. तर आता दिवा कसा लावायचा, तर आपण एक प्लेट घ्यायची. प्लेटमध्ये अखंड तांदूळ ठेवायचे आहे. तांदूळ कुठेही तुटलेले फुटले नसावे. त्या तांदळावरती हळदी कुंकू अर्पण करावा आणि त्यावरती मातीची पंती ठेवायची आहे. तिच्यामध्ये आपण तिळाचं तेल टाकायचं आहे. दिवा प्रज्वलित करायचा आहे. दिव्याला हळदी कुंकू लावावं.
फूल वाहावं आणि त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे आणि आपण आपल्या पूर्वजांचं स्मरण करायचं आहे. तुम्हाला तुमच्या पूर्वजांची नावं आठवत असतील तर त्यांची नावं देखील तुम्ही घेऊ शकता किंवा ओम पितृदेवताय नमः, ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप केला तरी पण चालेल. त्याचसोबत आपण आपल्या पूर्वजांकडे माफी देखील मागायची आहे. आपण म्हणायचं आहे, माझ्याकडून जर काही चूकभूल झाली असेल, घरातील लहानाकडून मोठ्यांकडून जर काही चुका झाल्या असतील तर त्याबद्दल मला माफ करावे, पण इथून पुढे माझ्याकडून जशी सेवा होईल तशी सेवा मी तुमची नक्की करेन, असे आपण आपल्या पूर्वजांना, पितरांना म्हणायचं आहे. तसेच तुम्ही पितृअष्टक देखील पठण करू शकता, श्रवण करू शकता. ओम पितृदेवताय नमः या मंत्राचा जप तिथे बसून 108 वेळा करायचा आहे. तुमची काही इच्छा असेल, मनोकामना असेल तर ती देखील तुम्ही पूर्वजांना, पितरांना सांगायची आहे. मुलांचा विवाह जुळून येत नाही किंवा घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नाही, जे काही आहे तर ते मनापासून आणि श्रद्धेने आपण सांगायचं आहे. आता याच सोबत आपल्या पूर्वजांना मोक्ष प्राप्त व्हावा, त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी यासाठी देखील आपण तिथे बसून प्रार्थना देखील करायची आहे. तसेच या दिवशी तुम्ही पितरांच्या नावाने काही गोष्टी देखील दान करायच्या आहे. अक्षय तृतीयेला सोन्याप्रमाणे फलदायी असलेल्या चण्यांचे दान करा. यामुळे गुरुग्रह बलवान होतो आणि सुख समृद्धी लाभते. तसेच अक्षय तृतीयेला पाणी दान करा. तहानलेल्या व्यक्तींना पाणी देणे हे एक अत्यंत पुण्यकर्म मानले जाते. या दिवशी मंदिरात मातीचे भांडे दान करा. यामुळे तुमच्या कुंडलीतील अशुभ ग्रहांचा प्रभाव कमी होतो आणि तुमच्या घरात समृद्धी येते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी मातीचं भांडं तर दान केलं जातं, पण ते रिकामं दान करायचं नाही. तुम्ही त्यामध्ये पाणी देखील टाकू शकता किंवा अगदी काही धान्य ठेवलं तरी पण चालेल. तसेच या दिवशी गरजूंना छत्री किंवा चप्पल दान करा. यामुळे राहू आणि केतूचे दुष्परिणाम शांत होतात आणि आकस्मिक संकटे टळतात. या दिवशी हाताने चालणारे पंखे किंवा मातीची भांडी दान करा. यामुळे लक्ष्मी माता प्रसन्न होते, व्यवसायात व कारकिर्दीत यश मिळते. या दिवशी गुप्तपणे सत्तू आणि गूळ दान केल्याने पूर्वज प्रसन्न होतात आणि धनप्राप्तीच्या मार्गातील अडथळे देखील दूर होतात. नेहमी सुज्ञपणे दान करा. याचा अर्थ असा की दान करताना कोणताही देखावा करू नका. नेहमी आनंदी मनाने आणि निस्वार्थ भावनेने दान करा. तामसिक वस्तू दान करणे टाळायचे आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जरूर शेअर करा. धन्यवाद.